सगळ्यांना नमस्कार. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आयुष्य एकदाचे खूप छान भरभरून जगा. सगळे तुमचे राग, रुसवे सगळं बाजूला ठेवा आणि आपलं आयुष्य चांगलं जगा. पण आपलं आयुष्य जगता-जगता आहे ना, असं नका करू की कुणाचं वाटोळं होईल. आयुष्य आपण चांगलं जगा आणि दुसऱ्याला पण चांगलं जगून देत जावा. तरच कुठेतरी आपल्या जगण्याला अर्थ आहे. चला तुम्ही म्हणता आहे असं काय म्हणते? त्याचा पण अर्थ नंतर सांगते मी काय आहे आणि काय नाही. राहिलं आपण जे कालपर्यंत ब्लॉग घेतले होते सचिन दरगुडे. तर जो सचिन दरगुडे आहे तो माझा सख्खा दीर आहे मोठा. दीर तर म्हणायच्या लायकीचाच नाही तो. पण तो सोमनाथ दरगुडेचा सख्खा भाऊ म्हणजे मोठा भाऊ. तो पण आर्मीत आहे आणि सोमनाथ दरगुडे हा बी-एस-एफमध्ये. बी-एस-एफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आणि तो आर्मीमध्ये ड्रायव्हर आहे. तर माझ्या आयुष्याची जी सुरुवात आहे, ती माझी चांगल्या पद्धतीने झाली होती. सगळं व्यवस्थित माझं क्लिअर झालं होतं. लग्न झाल्यानंतर सगळ्या काही-काही गोष्टींना मी सामोरे पण गेले. काही-काही गोष्टी मनात पण ठेवल्या आणि काही-काही गोष्टी मी घरच्यांपर्यंत पण आणल्या होत्या. तर असंच आज एक नासका नाही, एक दलिंदर, एक बी-एस-एफ जवान, जो बायका मुलांना आयुष्यभर धोका देत राहिला आणि धोका देता-देता त्यांनी आयुष्याचं वाटोळं करून आमच्या आयुष्याचं वाटोळं केलं. त्याने त्याच्या आयुष्याचं नाही, त्याने त्याचं आयुष्य चांगलं सुधरवलं. पण आमच्या आयुष्याचं वाटोळं करून तो आज जीवनात सुखी. मग हा जीवनात सुखी जो आहे, त्याला जबाबदार फक्त त्याचा भाऊ म्हणजे सचिन दरगुडे. एक्स-वाय-झेड मला एकच म्हणायचे, की मित्रांनो आज मैत्रिणींनो आज समजा तुमच्या घरी असा विषय असेल, की बाबा तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत आहे, 2 मुलं आहे तुम्हाला आणि तुमचं बाहेर बाहेर शेण खात असेल नवरा आणि तुम्हाला सासू-सासरे नाहीये. तर ह्या जागी मोठा दीर काय म्हणून काम बजावतो, की बाबा आपल्या बापाची जागा घेऊन तो आपलं कुठेतरी घर एकत्र ठेवायला बघतो. नाहीतर मग आपल्या घरातून कुठेतरी तुटत असेल, त्या घराला तुटता-तुटता तो त्या भिंतींना पण सावरत असतो आणि काही गोष्टी तो घरातून बाहेर जाऊन देत नाही. ह्या 4 भिंतीच्या आतमध्ये गोष्टी निवडत असतो. तर काहींच्या घरात चांगलं पण आहे, काहींच्या घरात वाईट पण आहे. तर मी माझा अनुभव सांगते. कारण माझ्या घरामध्ये सचिन दरगुडे म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे, तो एक अशी भूमिका करतो, की वाईट लोकांना साथ देतो आणि लोकांच्या पोरींचं वाटोळं करतो. म्हणजे उदाहरणार्थ माझंच त्याने केले. मी माझं उदाहरण देते, लोकांचं उदाहरण काही देत नाहीये आणि मला लोकांचं उदाहरण द्यायला पण एवढा इंटरेस्ट नाही राहिला, की आपल्याच आयुष्याची राख-रांगोळी झालेली तर करायचं काय? तर सोमनाथ दरगुडे म्हणजे जो माझा नवरा आहे, माझा काही डिव्होर्स झालेला नाहीये. सगळ्यांच्या माहितीकरता सांगते मी सगळ्यात आधी ही गोष्ट क्लिअर करते, की माझा डिव्होर्स झालेला नाहीये. माझी काही गोष्टींची केस कोर्टामध्ये चालू आहे. सोमनाथ दरगुडे डिव्होर्सची केस केलेली आहे आणि माझी वेगळी केस चालू आहे. मी नांदण्यासाठी प्रयत्न करते आणि तो डिव्होर्ससाठी प्रयत्न करतोय. तर मला भरपूर ताईंनी पण कमेंट केलं होतं, की "ताई तुझी डिव्होर्स झालाय का? तू टाकतीये असं-तसं." नाही. सगळ्यांसाठी एकच उत्तर, की माझा डिव्होर्स झालेला नाहीये आणि मला डिव्होर्स घ्यायचा पण नाहीये. तर सगळ्यात हा माझा मेन पॉइंट आहे. चला मग आपण सचिन दरोडेकडे वळूया थोडंसं. सचिन दरोडे म्हणा नीच व्यक्ती आहे. ज्याने माझ्या खरं आयुष्याचं वाटोळं केलं तो सचिन दरगुडे. ते पण सांगते, की त्याला माझ्यावर राग का आहे, काय नाहीये ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगेन. तर आजचा जो ब्लॉग बनवतोय म्हणजे आज एक बी-एस-एफ जवान ठेवलेल्या रांड्याला घेऊन पंढरपुरात आहे. हो, तुम्हाला खोटं वाटेल. कारण अशीच गोष्ट झाली होती. तुम्हाला मी मागच्या वेळेस पण म्हणलं, की त्यांनी माझ्या वडिलांनी जे मला 25 तोळे घातले होते, ते त्यांनी त्याने पण मला 9-9.5 तोळ्याचा गंठण होता माझा आणि मिनी गंठण होता 3.5 तोळ्याचा. कानातले होते, वेल होते, नेकलेस होता, राणीहार होता. म्हणजे हे सगळं सोनं माझं मोडून त्यांनी जागा घेतली होती. कुठे शिक्रापूरला. तर शिक्रापूरला जागा घेतली तेव्हा इथला बौळमधलाच एक व्यक्ती आहे, पांढरे नावाचा माणूस आहे. म्हणजे त्याचं गाव कोयाळी आहे. पण बौळमध्ये त्याचा मल्हारवाणा का बानू मल्हार बाणा असं काहीतरी त्याचा ढाबा आहे. म्हणजे एका ढाब्यामध्ये दारू चालते, एका ढाब्यामध्ये जेवण चालतं. असे त्याचे ढाबे. तर सोमनाथ दवडी पहिल्या वाटतं तिथं काही दारू वगैरे प्यायला जायचा. ती रांड पण सोबत असायची. जी ठेवलेली नगरवाली निलिशा ससानी नेटके, ती पण सोबत असायची. पण त्यावेळेस अशा गोष्टी गेल्या, की बाबा ती जागा विकायची असं सांगितलं, की मी सोमनाथची बायको आहे. म्हणजे सोमनाथची बायको कुठं? तिच्या माहेरात आणि सोमनाथ दरगुडे संग हिंडती कोण रान ती बायको म्हणून 2 पोरांची आई. हां, तर तिने तेच सांगितलं, "मी बायको वगैरे आम्ही इथं राहत नाही, कामानिमित्त बाहेर असतो." मग ती गुंठ विकायची असं तर भरपूर काही बोलणं झालं होतं. मग ती गुंठ विकली कुणाला? पांढरेला आणि आता सचिन दरवडे
सुट्टीला पण आहे, तो पण सुट्टीला आहे आणि सोमनाथ दगडे पण सुट्टीला आहे. म्हणजे हे दोघं जण भाऊ सोबत सुट्टीला येतात आणि काही विकायचं असेल, काही विकायचं नसेल, तर त्यांचे दोघांचा प्रश्न चालतो. तर त्यांची पण वाटतं मला एवढंच कळालं, की त्याची बहीण पण आलेली आहे. ती पण कुठं दिलेली, बाजीवाडीमध्ये दिलेली सोनवण्याला, पण राहिलं ते ठाण्याला आहे. पण ज्यावेळेस तिच्या घरात पण तमाशे व्हायचा, ते पण सांगते मी तुम्हाला. सोमनाथ देवळे तिच्या सासू-सासऱ्याला जाऊन काय-काय शिव्या दिलत्या, काय-काय नाही शिव्या दिल्या, ते पण आपण येणाऱ्या ब्लॉगमध्ये सगळं घेणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे घेतोय, की भिकारी आत्तापर्यंत त्यांनी सोमनाथ दरगुडेंनी कधी बायकोला कुठं बाहेर नेली नाही. कोणाच्या लग्नात जायचं म्हणलं तरी नेत नव्हता. घरातून बाहेर येऊन देत नव्हता. कोणासंग बोलून देत नव्हता. आणि आपण म्हणलं आपल्याला इकडं जायचं, तिकडं जायचे, कुठेही नेत नव्हता. पण तोच भिकारी आज 15 दिवस 10 दिवस झाले वाटतं सुट्टीला आलेला आहे. त्याच्या भावाचा त्याचा काही विषय झाला, तर त्यांनी जो दरा आहे आमचा 4 एकराचा, त्यांनी पण ती चोरूनच खाल्लेली लोकाची. म्हणजे माझ्या त्या चुलत सासऱ्यांची शेती म्हणजे जेव्हा माझे आजी-सासरे मुंबईला कामाला होते, तेव्हा ती त्यांनी 4 एकर दरा घेतलेला होता. पण इकडं त्याचं चुलत जे आजोबा आहेत, ते यांना सगळ्यांना सांभाळत होते. मग त्यावेळेस माझं असं-असं काय आणलं तर निम्मं आपल्याला, निम्मं त्यांना द्यायचं. पण या दोघं भावांनी काय केलं, त्यांच्या वडिलांचं मृत्यूपत्र बनवलं होतं. दोघं भाऊ मिलिटरीत आहे. दोघं भाऊ एक BSF आहे, एक आर्मी आहे. मग यांनी लोकांची शेती तेच खाल्ली. तर त्यांनी मृत्यूपत्र बनवलं 4 एकर त्यांच्या वडिलांच्या नावाने. पण काही कालांतराने त्यांचे वडील आजारी असायचे. त्यांच्या वडिलांना काय आजार होता, काय नाही. त्यांच्या आईला काय आजार होता, मी ते पण येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. तर ते त्यांनी जे 4 एकर आहेत, ती आता त्यांनी ती काढलेली विकायला. तर सचिन दरगुडेवर ऑलरेडी 45 लाख रुपये कर्ज आहे. त्यांनी फ्लॅट घेतलाय पुण्याला. बायकोला 10 तोळे केले, मोठी गाडी घेतली. उलटं त्याचं चांगलं व्हावं, मी पण देवाला विनंती करते. त्याला पण 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याचं चांगलं व्हावं. मला 1 मुलगा, 1 मुलगी. माझं कसंही झालं तरी चालेल. पण मला एकच म्हणायचं आहे, सचिन दरगुडेला एवढे मॅनर्स पाहिजे, एवढं अक्कल पाहिजे, की तो त्याच्या भावाला सपोर्ट करतोय, की बाबा ती बाई घेऊन हिंडतोय. यांच्यासोबत असते माझी जाऊ राणी दरगुडे, सचिन दरगुडे आणि यांच्यासोबत असतो माझा नवरा आणि त्याने ती ठेवलेली रांड. तर ही दोघं चौघजण एकत्र असतात. तर हे काल काही कालांतराने खेळला गेले होते. तर त्यांना काही शेती विकायची का काय विकायची? कारण सचिन दरगुडे एवढा माइंड मास्टर आहे, की त्याला माहिती आहे, शेती विकली म्हणजे सगळा पैसा त्याच्या घेईन, त्याचं कर्ज फिटेल, तो 2 वर्ष रिटायर होणार आहे. सोमनाथ दरगुडेला काय एखादी बाई दिली, सोमनाथ दरगुडे फक्त झोपायची कामं करतो सुट्टीला आले की तिच्या संग. तर चला त्याला झोपू दे, एखादा रोग पण होईल झोपल्यामुळं, तो विषयच नाहीये. तर आजचा ब्लॉग आपण खास घेतोय. तुम्ही मला म्हणले, की "ताई अशी काय म्हणते की तू पंढरपूर, पंढरपूर." तर हो, पंढरपुरामध्ये सोमनाथ दरगुडे आणि निलिशा ससाने आहे ती आणि सोमनाथ दरगुडे ही दोघं आणि ज्यांनी आमची जागा घेतली ते पांढरे म्हणून आहे. ती दोघं नवरा-बायको. हे चौघजण पंढरपुरात गेले होते दर्शनाला. इकडं गाण मारीत आहेत, इकडं लोकांच्या संसाराचं वाटोळं करीत आहेत आणि देव-देव करीत आहेत. अरे सोमनाथ दरगुडे, पंढरपुरात त्या विठ्ठलाच्या चरणी गेलाय तू आणि ह्या रांडेला घेऊन गेलाय. ऑलरेडी ती 2 मुलांची आई, लोकांपासून 2 मुलं आहेत तिला आणि ती पत्रावळी तू चाटीतो तिला आणि तिला घेऊन पंढरपुरात गेलाय. अरे नीच माणसा, किती नीच रेस तू. तर मला काय म्हणायचे फ्रेंड्स, तुम्ही परत काय म्हणसाल, हिला काय माहिती तो पंढरपुरात गेला होता. तर आपण आहे ना, ज्याच्यासोबत तो पंढरपुरात गेला होता, त्याचं रेकॉर्डिंग ऐकू. मी त्याला अगोदर काय विचारते, तुम्ही व्यवस्थित ऐका आणि नंतर तो कुत्रा परत जो पांढरे नावाचा माणूस आहे, त्याने मला काय म्हणला, "मी 10 मिनिटांनी फोन करतो, मी झोप येते." आणि नंतर या पांढऱ्याने काय केलं, जो सोमनाथ दरगुडे आहे नीच माणूस, अख्ख्या बायांना झोपू-झोपू दमलेला. तर त्या पांढरेचं सोमनाथ दरगुडेचं बोलणं झालं आणि पांढरेला त्यांनी सांगितलं असेल, "तू असं-असं बोल आता फोन आला की." मी परत 10 मिनिटांनी फोन केला. त्याला मी व्यवस्थित बोलायला फोन केलाय आणि त्याने मला प्रत्युत्तर पण काय-काय दिले, हे पण आपण बघूया. तर मी तुम्हाला म्हणले, की आपण त्याचं पहिलं रेकॉर्डिंग ऐकूया. कारण पंढरपुरात गेला, कसा गेला, कुणासोबत गेला आणि त्याच्यासोबत कोण-कोण होतं, हे मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवते. तुम्ही फक्त त्या पांढऱ्याचं नीट रेकॉर्डिंग ऐका. हा बोला. अहो म्हणलं फोन का नाही उचलत माझा? अहो मी पंढरपूरला होतो. आता तुमचं पोरगं तर म्हणलं आलं, तुम्ही काल पंढरपूरला होते का? बस 2-3 दिवस सर्दीने जाम झालं पावसात भिजल्यामुळे. हा का? हा बोला की. ओळखलं मला? नाही नाही बोला ना कोण बोलतो. दरगुडे बोलते मी, दरगुडे. दरगुडे कोण हो? तुम्ही ज्यांची जागा घेतली ना त्याची बायको.
अच्छा 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 मग मोनिका दरगुडे. हा, मोनिकाच दरबडी. बर बोला 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 कोण मॅडम. कोण होते पंढरपूरला? आम्ही 4 जण होतो. कोण कोण? माझी बायको, माझी बायको, मी त्यो. माझी बायको त्याने लग्न थोडी केले. आता काय माहित हो मला, आता मी काय त्यांचं काय बघू, लोकांचं काय बघायचो. अहो पण मला काय म्हणायचंय, मला सर्दीने जाम झालंय, मी झोपलेलो आहे. बोला ना. त्या काय झालं, परवा दिवशी तुमचा का परवा काल आलता फोन हो. हा मी कालच केलता. हा केलता, पण एक 5-10 मिनिटांनी मी लावतो, नाही तर मग तुम्ही लावा. मी नेमका गोधडी झोपलेलो आहे. एक 5-10 मिनिटांनी मी लावतो वाटतं. अहो काका झोपलं तरी बोलता येतं. अहो मी डोक्यात जाम झालोय सर्दीने, मनात जाम झालं. मी ना उठतो, उठल्यावर जरा फ्रेश झालो की तुम्हाला करतो फोन. काय अडचण नाही नाही ऐका ना, पंढरपूरला जायला तुम्ही फोन केलता का सोमनाथ दरगुडीने केलता? नाही, त्यांनीच केलता. काय की मी जायचं? दरवर्षीच वारीला असतो ना मी. हा 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 हा. बरं थांबा एक ऐकलं का सगळ्यांनी? मिनिट, एक पाहुणा आलाय. मी तुम्हाला 1-2 मिनिटं थांबा, मी फोन करतो. हा, मग तुम्ही ऐकलं सगळ्यांनी. तो काय मी माझी बायको आणि त्याची मागली बायको, म्हणजे याचा अर्थ सोमनाथ दरगुडेने लग्नाला केलेलं आहे. अरे सोमनाथ दरगुडे BSF जवान आहे तो. तुझ्या गांडीला किती माझे रे, आता गांडीला उडेल म्हणायला लागेल मला आता. किती नीच व्यक्ती आहे. आणि आता तुम्ही बघा, हा पांढरे आपल्याला काय म्हणला की मी झोपलेलो आहे म्हणलं बरं का. पहिल्यांदा काय म्हणलं, आतरुणात झोपलेलो आहे, मला सर्दीने डोकं दुखते, मी तुम्हाला 10 मिनिटांनी परत फोन करतो. मग आपण परत त्याला 10 मिनिटांनी फोन केल्यानंतर त्याचं उत्तर काय आले हे आपण ऐकू. हा हा बोला आता. काय पण काय आता काय बोलू. नाही मग मला तेच म्हणायचंय, तुम्हाला सोमनाथ दरगुडे फोन केला पंढरपूरला, मग तुम्ही कसं काय म्हणले ना चला म्हणून काय? आता कसं काय, त्याला देवाला जायचं म्हणल्यावर कसं काय म्हणायचं. अहो पण देवाला मग तुम्ही म्हणू शकत होते ना, बाबा हे तू चल एकटा, ती ठेवलेली नको तुझ्यासोबत, तुझी बायको असते तर मी नेलं, मी म्हणलं असं चल म्हणून. आमचा काय अधिकार आहे ठेवलेल्या बायकोचा आणि म्हणलेल्या बायकोचा? का आम्हाला काय, मला काय अधिकार हो ठेवलेल्या बायकोचा आणि पहिल्या बायकोचा? मला काय अधिकार आहे, मला काय बोलायचा अधिकार आहे हो? म्हणजे तुम्ही ऐका की मॅडम, ज्याचा त्याचा अधिकार आहे ना. ते एखाद्याने 2 ठेवू नये, 1 ठेवू नये, मी 2-4 ठेवू. मला काय अधिकार आहे कसं काय बोलायचं ठेवलेल्या बायकोला नाही गं ठेवलेल्या बायकोला? मला कसं काय बोलताय हो? म्हणजे तुम्ही याचा अर्थ असं म्हणताय का तुम्ही जागा घेतली मावस भाऊ आहे का, मा बाप आहे का, मा काका आहे का, मामा आहे? मला ऐका ना मी नीट बोलते, नीट बोला. एवढं पुढचं मी नाही तुम्हाला बोलत आहे. मी काय बोलतो, मी वयाची मर्यादा ठेवते. मी तुमच्या एका मुलीगत आहे, त्यामुळे नीट बोला. मला एवढं पुढचं नका बोलू, मी पुढचं बोलेल नाही तुम्हाला. मी म्हणलो होतो मी तुमच्या वडिलांसारखं आहे. तुम्ही मला एकच बाप आहे ना, असं करू काय 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 होतं. मी तुमचा आत्ताचा विषय चाललाय, पहिला विषय तिकडे जा. तुम्ही जागा घेतली काय, माझ्या एका पोराचं खाऊन काय तुमचं तरी भलं होणार आहे? माझ्या पोराच्या तोंडचा काय तुम्ही घेतला? काय घेतलं तुम्ही? बाकी माझ्या नशिबातलं तर नाही नेऊ शकत तुम्ही, हातातलंच नेलं ना. बरोबर, जे तुझे काय कष्टाचं कोण म्हणाले हो. हा, आणि जे आहे ते माझ्या बापानेच पैसे दिले ते जागेला. माझं सोनं मोडून तुम्हाला लागणारच नाही किती. मला महत्वाचं बोला, मला काय बोलायचं बोला. मी तेच म्हणलं, ज्यावेळेस तुम्ही माझा नवरा नेताय सोबत आणि दुसरी बाई नेताय, जागा तुम्ही घेतली तेव्हा तुम्ही विचारलं होतं का त्याला जागेचं? पण तुम्ही मला काय म्हणले, मॅडम आम्हाला काही माहित नव्हतं. ऐका, मला एक तर शुगर बघा, म्हणजे हे तुमच्या पुढे आपण का मांडले की अगोदर तो आपल्याला काय म्हणला, त्याची दुसरी बायको आणि आणि ही दोघं नवरा बायको पंढरपूरला गेली. आणि परत तो आपल्यानंतर काय म्हणला की मी आथरुणातच आहे, तुम्ही मला 10 मिनिटांनी फोन करा. आपण 10 मिनिटांनी फोन केल्यानंतर सोमनाथचा याचा कॉल झाल्यानंतर याची भाषा कशी होती हे तुम्ही ऐकलंय. तर एकच याच्यातून क्लिअर होते की ही सगळी नीच माणसं आहे. यांना आमची जागा खायला मिळाली, ह्या भिकाऱ्यांनी यांना जागा विकली आणि या भिकाऱ्यांनी त्याला जवळ केला. म्हणजे दुनियामध्ये असं आहे की किती माणूस नालायक वागला, किती त्याने बाया ठेवल्या तरी तोच चांगला. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ह्या ब्लॉगमधून एकच सिद्ध झालं की सोमनाथ दरगुडेने लग्न केलंय, तो बायको म्हणून तिला मिरवतोय. तर एक छिन्नलपणा करून, एक कुठंतरी गावाची घाण करून त्या पांडुरंगाच्या चरणी तुम्ही मस्तक टेकाय जात असाल तर तो देव तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही.
भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो उद्याचा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये फक्त सचिन दरगुडे हा विषय 3 ते 4 दिवस टॉपिक चालणार आहे, की माझं लग्न कसं ठरलं, काय झालं ह्या गोष्टीवर. चला बाय बाय.